याच महायानी ग्रंथामध्ये नंतर बुद्धांचे हे विचार थोड्याशा रूपक पद्धतीने सादर करण्यात आले. म्हणजे उदाहरण, त्यांनी सर्वसामान्य लोकांना ते समजावं की नेमकं काय आहे ते. ह्यासाठी त्यांनी ह्या त्रिदोषाला म्हणजे लोभ, मोह आणि द्वेष ह्याला रूपकं दिली. लोभाला रूपक दिलं ते म्हणजे कोंबडी. आणि ह्या कोंबडी पाळल्यानंतर जेव्हा रात्रीच्या वेळेस ती कोंबडी डाळून ठेवल्यानंतर सकाळच्या वेळेस ते जेव्हा काढले जातात बाहेर, तर काय करतं बरं कोंबडी? तर गेल्या गेल्या आधी जमीन उकरतं आणि जे जे काही त्याला दाणे दिसते असतील, खाण्याचा पदार्थ दिसत असेल, ते तो आधी खात असतो. तो सगळं खात नाही. ती कोंबडी किंवा कोंबडा जो आहे तो आधी जमीन उकरतो. जे जे त्याला आवडेल, जे जे त्याला वाटतं त्याला योग्य आहे, ते ते तो खात असतो. तर म्हणतात की स्वार्थी मनुष्य ज्याच्या मनामध्ये लोभ आहे तो देखील असाच आहे. तो त्याच्या स्वार्थासाठी फक्त जगत असतो. अशा वेळेस लक्षात ठेवायचं की हा प्रचंड लोभ असलेला मनुष्य फक्त त्याला स्वार्थ असेल तेवढंच घेत असतो. म्हणजे कोंबडा हा लोभी माणसाचं महायान ग्रंथाप्रमाणे एक प्रतीक आहे. आणि प्रतीक सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी. मग मोह म्हणजे काय? तर याच ग्रंथांमध्ये मोह ला रूपक आहे डुक्कराचं. आपण पाहतो की डुक्कर की तो बघत नाही की समोरचं अन्न ताजं आहे, शिळं आहे की कसं आहे, की अर्ध आहे, कच्चं आहे, पक्क आहे. तो नुसता खात असतो, कारण त्याला फक्त खाणं एवढंच माहीत असतं. आणि बुद्ध म्हणतात, ज्याच्या मनामध्ये मोह उत्पन्न झालेला आहे तो बघत नाही हे चांगलं की वाईट आहे, तो फक्त त्या गोष्टीच्या मागे लागलेला असतो. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण पाहतो काही लोकांना पैशाचा प्रचंड मोह असतो. मोह ही लोभाची दुसरी पायरी आहे. लोभाची आणखीन वरची पायरी आहे. लोभ हा फक्त थोडाशा स्वार्थापुरताच असतो, पण मोह हा स्वार्थाच्या पलीकडे असतो. ते त्याचं जीवन होऊन जातं. म्हणजे काही लोकांना आपण पाहतो की त्यांना आजकालच्या म्हणजे पेपरमध्ये बातम्यांमध्ये वाचतो आपण की त्यांना पैसे खाण्याची सवय असते. आणि मग ते इतके खातात, इतके, मग ते बघत नाही हे चांगला मार्ग की वाईट मार्ग. त्यांचं एकच असतो की मला पैसा कमवायचा. काही लोकांना गाडीचा शौक असतो, त्यांना फक्त गाड्या विकत घ्यायच्या असतात. काहींना घरं विकत घ्यायचा शौक असतो. काहींना जमिनीवर जास्त प्रेम असतं, ते नुसत्या जमिनी लाटत असतात. आणि मग कधी कधी पेपरात बातमी येते की अनधिकृत्या त्यांनी कब्जा केला, अनधिकृत्या त्यांनी पैसे कमवलेले आहेत. हे म्हणजे मोह झालेला आहे. तो चांगल्या वाईटाचा फरक कळत नाही. त्याला फक्त आणि फक्त आपल्या मोहाशी, म्हणजे आपले जे जे काय आहे ते फक्त त्याला गोळा करायचं असतं. ही मोहाची संकल्पना आहे. मग द्वेष म्हणजे काय? तर महायानी ग्रंथामध्ये पुन्हा द्वेषाला रूपक आहे सापाचं. आता समजा आपण एका ठिकाणी पायी पायी चालत असू आणि अचानकपणे एक साप समोर आला आडवा. तुमच्या मनामध्ये त्या सापाला कुठेही मारण्याची वगैरे काहीही थोडीशी देखील विचार आलेला नसतो. मात्र सापाला तुमच्या पायाचे स्पंदन ऐकू येतात. तो लगेच फुस करतो. आणि बुद्ध म्हणतात की हा द्वेष आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये नाहीये, तुमच्या मनामध्ये त्याला इजा करणं असा चुकूनही विचार आलेला नसतो. मात्र तरी पण त्या सापाला वाटतं तुम्ही त्याच्यावर हल्ला करणार आहात. बुद्ध म्हणतात द्वेष करणाऱ्या माणसाचा असंच असतो. तो सतत द्वेष करत असतो. शेजाऱ्या पारिजांचा सगळ्यांचा द्वेष करत असतो. त्याच्या मनात एकच असतो की सगळेच वाईट आहेत. म्हणजे एक साधं उदाहरण आहे, विच इज अगेन एक आपण म्हणू शकतो मार्काने पास झाला आणि तो पेढे घेऊन येतात, प्रकारचे विचार येतात की आपण खूप चांगलं झालं, खूप अभिनंदन, सगळं करतो. काही काही लोकांच्या मनात बरं तर हा इकडे तिकडे हिंडतच होता. ज्या अर्थी एवढे चांगले मार्क पडले त्याची निश्चितपणे यांनी कॉपी केली असणार. कुणी एखाद्यानं खूप सुंदर गाडी घेतली,
लोकांच्या मनात लगेच विचार येतो की एवढीसा पगार आणि कशी काय गाडी घेतली, नक्कीच 2 नंबरचा पैसा असेल. म्हणजे ही जी द्वेष भावना आहे, ही जी निगेटिव्हिटी आहे, ही मारक आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की हा दोष आहे. लोभ दोष आहे, मोह दोष आहे, द्वेष हा दोष आहे. तर जोपर्यंत हे 3 दोष माणसाच्या मनातले नष्ट होत नाहीये, तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्ही बुद्धत्वाच्या मार्गावर जाऊ शकत नाही. आणि ह्या बुद्धत्वाच्या मार्गावरची पायरी म्हणजे जी जाण्याची जी प्रक्रिया आहे, तीच मुळात हे 3 दोष कमी 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 करत जाणं. हे एका रात्रीत कमी नाही होणार आहे, पण तुमच्यातला लोभ, तुमचं मन सजग असेल, मन जागृत असेल, तुम्ही जर मनाला सतत सांगत असाल की नाही, मला लोभी व्हायचं नाही आहे, माझ्या मनामध्ये मोह उतरता कामा नये, मी कुणाचा द्वेष करणार नाही आहे, मी सगळ्यांना प्रेम, सगळ्यांवर मैत्री करणार, सर्वांवर करुणा असेल, हे जितके चांगले विचार तुम्ही उमटू द्याल, तितके तितके हे दोष कमी कमी होत जातील. आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही बुद्धत्वाच्या मार्गावर प्रवास करायला निघाल. हे बुद्धांचे विचार आहे. बुद्धांचा दुसरा विचार आहे की आणि पुष्कळ वेळ आपण पाहतो की आपण आपल्या मनामध्ये अनेक जुन्या गोष्टी अशा दाबून 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 ठेवलेल्या. कधी काळी आपल्यावर झालेला अन्याय, अत्याचार किंवा कुणीतरी आपल्याला बोललेलं असेल, कुणीतरी आपल्याला भांडण केलं असेल, आपण त्या अनेक वर्ष टिकवून ठेवतो. आणि ते सतत सतत आठवून एकतर त्या व्यक्तीला आपण द्वेषपूर्ण नजरेनं पाहतो, नेहमी त्या व्यक्तीबद्दल द्वेषानेच बोलत असतो, आणि नकळतपणे आपल्या मनामध्ये हे आपण राग निर्माण तयार करत असतो. एक खूप छान गोष्ट आहे, झेन. एक झेन पुस्तक जर मार्केटमध्ये असेल तर नक्की घ्या. झेन 365. ह्याच्यामध्ये 365 दिवसांसाठी रोज एक छोटी छोटी कथा आहे, आणि त्या कथेतनं आपल्याला संपूर्णपणे बुद्ध विचार समजायला मदत होते, किंबहुना आपण तिकडं आकर्षित होऊ शकतो. तर या झेन गोष्टीमध्ये 2 बौद्ध भिक्खू, एक वयस्कर आणि एक तरुण, एका गावावरनं दुसऱ्या गावाला जात असतात. जाताना त्यांना वाटेमध्ये आडवी एक नदी असते, आणि ती नदी पार करण्यासाठी ते नावाडीची वाट पाहत असतात. आणि एका तीरावर उभे असताना बराच वेळ होतो, नावाडी काय येत नाही. तो जो कोण वयस्कर भिक्खू आहे त्याचं लक्ष आजूबाजूला पाहत होतो, तर लक्षात येते की एक स्त्री एक गाठोडे घेऊन एका कोपऱ्यावर बसलेली आहे. त्याला वाटतं कदाचित हिला देखील नदी ओलांडून पलीकडच्या गावात जायचं असेल, आणि म्हणून तो त्या आपल्या लहान भिक्खूला सांगतो की जाऊन तिला विचार की आधी आलेला नावाडी किती वेळापूर्वी आला, म्हणजे आपल्याला अंदाज येईल, किंवा नावाडी कधी येणार आहे. तर ती बाई, तरुण स्त्री उत्तर देते की मलाही माहीत नाही, मी देखील बराच वेळापासून नावाडीची वाट पाहते, येईलच आता. बराच वेळ होतो, अंधार पडायला लागतो, आणि ह्या भिक्खूंना तर दुसऱ्या गावातल्या विहारांमध्ये जायचंच असतं. तर शेवटी मोठा भिक्खू जो असतो, म्हणजे सिनियर भिक्खू, तो निर्णय घेतो की आपण एक काम करूया, आपण आता ही नदी पोहत पोहत पार करूयात, कारण आपल्याला तिकडं पोहोचणं गरजेचं आहे. थोरल्या भिक्खूमध्ये, मोठ्या भिक्खूमध्ये त्या स्त्रीबद्दल करुणा उत्पन्न होते. त्याला वाटतं की त्या स्त्रीला देखील तिकडं जायचं आहे, तर का नाही तिला बरोबर घेऊन जाऊ. आणि म्हणून तो त्या स्त्रीला विचारतो की आम्हाला देखील जायचंच आहे त्या पलीकडच्या गावाला, आणि तुला जर काही अडचण वाटत नसेल आणि तुझं जर जाणं खूप गरजेचं असेल, तर आम्ही पोहत पोहत जाणार आहोत, तर तू आमच्या पाठीवर बस आणि मग आपण जाऊ. हे ऐकून त्या लहान भिक्खूला मात्र खूप कसतरी होतं, कारण विनयामध्ये भिक्खू संघासाठी जे नियम लिहिलेले आहेत त्यामध्ये स्त्रीलाचं स्पर्शाचं सोडा, पण स्त्रीला थोडंसं लांबूनच स्त्रीशी बोलावं असा नियम आहे. मात्र त्या स्त्रीला देखील जाणं गरजेचं होतं, आणि म्हणून तो थोरला भिक्खू जो आहे त्या स्त्रीला आपल्या पाठीवर घेतो, पोहत पोहत जातो, नदी तीरी तिला सोडतो, एकमेकांना ते धन्यवाद देतात, आणि ती स्त्री तिच्या घरी कुठे जात असे, आणि ते भिक्खू विहारात जातात. 2-3 दिवस उलटून जातात, आणि ह्या मोठ्या भिक्खूला, थोरल्या भिक्खूला जाणवतं की या लहान भिक्खूला
ध्यानाच्या अभ्यासामध्ये किंवा धम्माच्या चर्चेमध्ये हा थोडासा डिस्टर्ब दिसतोय, ह्याचं लक्ष लागत नाही आहे. तो त्याला बाजूला घेतो आणि त्याला विचारतो, का रे, मी पाहतोय 3 दिवसांपासून ध्यानामध्ये किंवा अभ्यासामध्ये लक्ष नाही आहे, काय कारण आहे, काय झालं आहे? मग तो म्हणतो की बनते, मला एक विचारायचं आहे, 3 दिवसापासून मनात घेतलेलं आहे मी. तो म्हणतो, काय झालं आहे सांग मला, विचार. तो म्हणतो, बनते, आपल्या विनय पिटकामध्ये लिहिलेलं आहे की स्त्रीला स्पर्श पण करावा नाही, आणि मात्र तुम्ही त्या स्त्रीला पाठीवर घेऊन नदी पार केली आणि तिला सोडलं, हे कसं काय? हे एक मोठं घोर अपराध नाही आहे का? आणि तो मोठा भिक्खू त्याला म्हणतो, अरे, मी तर त्या स्त्रीला त्या दिवशी पाठी करून त्या दिवशीच तिला सोडून दिलेलं आहे. 3 दिवस तू तिला का बरं ते ओझं वाहतोय तिचं? मित्रांनो, अशाच प्रकारे आपण आपले जुने द्वेष आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवत असतो आणि तेच आठवून आठवून करतो. आणि बुद्ध म्हणतात की जे नाहीच आहे मुळामध्ये, तर त्याचा तुम्ही विचार काय एवढा करताय? तुम्हाला राग आला, रागाचं कारण आहे, रागावर नियंत्रण मिळवायला पाहिजे. राग हा कसा चुकीचा आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीच्या मागे कारण आहे. आणि म्हणूनच जितकं जितकं आपण ह्या वाईट विचार आपल्या मनामध्ये ठेवतो, तितकं तितकं आपण जड होत जातो. तितकं तितके आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांना जागा राहत नाही आहे, मंगल विचारांना जागा राहत नाही आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनातले हे 3 दोष, लोभ, मोह आणि द्वेष, हे आपण कमी कमी करत गेलं पाहिजे, तरच ते खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. बुद्धांचा आणखीन एक विचार आहे, जो त्या काळी त्यांनी एक जो विचार आपण म्हणतो तो म्हणजे की एक चुकीचा विचार होता, तो म्हणजे स्वर्ग नरकाची संकल्पना त्या काळामध्ये. आणि आजही असं लोकांना म्हटलं जातं की जर या जन्मी तुम्ही खूप चांगलं काम केलं तर तुम्हाला मेल्यानंतर, तुमचं निधन झाल्यानंतर तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळेल. बुद्ध या स्वर्ग नरक संकल्पनेच्या विरुद्ध होते. बुद्ध म्हणाले, जे काय तुम्हाला करायचं आहे ते चांगले कर्म हे इथंच केले पाहिजेत. त्या चांगल्या कर्माचं तुम्हाला जो काय आहे त्याचा रिझल्ट तो तुम्हाला इथेच मिळेल. मृत्यूनंतर कुठलं स्वर्ग नाही की कुठलं नरक देखील नाही आहे. जर तुम्ही निर्माण करत असाल तर तुम्ही ह्याच जन्मी, ह्याच ठिकाणी तुम्ही स्वर्गही निर्माण करू शकता, तुम्ही नरकही निर्माण करता. स्वर्ग म्हणजे काय? तर चांगलं वातावरण. नरक म्हणजे काय? तर वाईट वातावरण. आपण पाहतो अनेक वेळा की काही काही लोक, आपल्या अनोळखी लोक असतात ते, पण कधी कधी असं वाटतं की त्या लोकांशी बोलावं, जाऊन त्यांच्याशी मैत्री करावी किंवा त्यांना जाऊन भेटावं. काय कारण असू शकतं? पण त्यांच्या मनामध्ये कदाचित खूप चांगले पॉझिटिव्ह विचार असू शकतील, इतरांबद्दल चांगली भावना असू शकेल. म्हणून नकळतपणे जेव्हा जेव्हा ही लोक समाजामध्ये जातात, इकडे तिकडे जातात, तेव्हा नकळतपणे ते त्यांचं एक चांगलं वातावरण तयार करत असतात. बहुतेक वेळा अतिशय अनोळखी व्यक्ती असेल, पण मात्र त्या व्यक्तीला पाहता क्षणी आपल्याला वाटतं या व्यक्तीची ओळख पण नको आहे, ह्या व्यक्तीच्या जवळही जाणं नको आहे. त्याचं कारण आहे, त्या व्यक्तींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणाची निगेटिव्हिटी असेल, प्रत्येकाबद्दल द्वेष असेल. कदाचित तो व्यक्ती अतिशय लोभी असू शकतो किंवा अतिशय मोहाच्या जाळ्यात फसलेला असू शकतो. आणि म्हणून अशा व्यक्तींचा संसर्ग म्हणजे जवळ नको जाणं, असं आपल्याला वाटतं. म्हणजे अशी व्यक्ती हे जिथं जिथं ते जातात तिथं तिथं ते नरक तयार करत असतात. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की स्वर्ग नरक ह्या कुठल्या तरी काल्पनिक किंवा कुठल्या तरी मृत्यूनंतरच्या गोष्टी नव्हे, तर स्वर्ग नरक ह्या जिवंतपणे तुमच्या समोरच्या गोष्टी आहेत. ते तुमच्या मनामध्ये आहेत. तुमच्या मनामध्ये जर चांगली भावना असेल तर जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे तुम्ही चांगलं वातावरण तयार कराल. आणि जर तुमच्या मनामध्ये वाईट भावना म्हणजे नरक असेल तर जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं तुम्ही ही वाईट भावना तिकडे घेऊन जाल आणि तसंच वाईट वातावरण तुम्ही तयार करू शकाल. त्याच्यामध्ये लोकांचं कुठल्याही प्रकारचं मंगल नाही आहे. आणि म्हणूनच बुद्धांचा विचार हा सर्वांना मंगलकारी, सर्वांच्या सुखाचा विचार करणारा हा धम्म आहे. बुद्धांचा आणखीन एक विचार आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे
बुद्धांनी त्या काळी अस्तित्वात असलेल्या जाती संस्थेला प्रखर विरोध केला होता. सुत्त पिटकातनं एकदा कळतं की बुद्ध जेव्हा एकदा भिक्षाटन करायला निघाले होते तर एका ब्राह्मणांनी त्यांना खूप दोष दिला आणि त्यांना सांगितलं की अरे तू तर तो भिक्खू आहेस आणि तू तर अतिशय शुद्र आहे. पाली भाषेमध्ये त्याला वसल म्हणतात. पण तू वसल आहेस, शुद्र आहेस, तू माझ्या दारात उभंही राहू नकोस. आणि मग बुद्ध त्याला म्हणतात की तुला माहिती आहे की वसल कुणाला म्हणावं, ब्राह्मण कुणाला म्हणावं. आणि हेच पद धम्मपदामध्ये आलेलं आहे की बुद्ध म्हणतात न जच्चा होती ब्राह्मणो न जच्चा वसलो होती, कमुन न होती ब्राह्मणो कमुनो वसलो होती. म्हणजे कोणी जन्मानं ब्राह्मण होत नाहीये, कोणी जन्मानं क्षुद्र होत नाहीये, तर लोक कर्माने ब्राह्मण होतात, लोक कर्मानं क्षुद्र होतात. म्हणजे कदाचित तुम्ही कुठल्याही घरात जन्म घेऊ, मग तुम्ही ते ब्राह्मण असावा नाहीतर मग क्षुद्र घरात जन्म घेतला असावा, पण तुमची कर्म ठरवतात, तुमची वागणूक ठरवते, तुमचे विचार ठरवतात तुम्ही ब्राह्मण आहात की खऱ्या अर्थानं तुम्ही क्षुद्र आहात. आणि हेच बुद्धांनी लोकांना पटवून दिलं. कारण जर तुम्ही सामाजिक स्तरावर आणि इतर लोक तुम्हाला सांगत असतील तुम्ही क्षुद्र आहात, तर नकळतपणे तुमच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी तयार होते. आणि जर कदाचित तुम्ही ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला असाल तर नकळतपणे तुमच्यामध्ये सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स तयार होते आणि तुम्हाला वाटतं की ब्राह्मण श्रेष्ठ आहे आणि क्षुद्र हा अतिशय घाणेरडा. हे भाव नष्ट करायचे होते. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की नाही, जन्मानं कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, तर जो तो आपल्या कर्मानं श्रेष्ठ असतो, जो तो आपल्या कर्मानं कनिष्ठ होऊ शकतो. आणि हेच बुद्धांचे विचार लोकांमध्ये समताची पेरणूक करून गेले. लोक समतावादी झाले. तुम्ही आम्ही समान आहोत, तुमच्यात ना उच्चता न नीचता. आणि म्हणूनच समतावादी विचार प्रकट करणारे सगळ्यात आद्य क्रांतिकार हे बुद्ध होते. मित्रांनो, बुद्धांचा विचार हा स्त्री भ्रूण हत्या किंवा स्त्रीला कमीपणाची वागणूक देण्याच्या विरुद्ध होतं. पुन्हा सुत्त पिटकातला एक प्रसंग आपल्या समोर येतो की बुद्ध देशना देत असताना प्रसेनजित राजा एकदा त्यांची देशना ऐकत होता आणि त्यावेळेस त्याच्या राजमहालातली दासी धावत आली आणि त्याला सांगितलं की महाराज, खूप आनंदाची बातमी आहे. राणी मल्लिका म्हणजे प्रसेनजित राजाची राणी मल्लिका, हिला पुत्री रत्न झालेला आहे, तिने मुलीला जन्म दिलेला आहे. राजा प्रथमतः थोडासा आनंदित होतो, पण नंतर त्याचा चेहरा खिन्न होतो. बुद्ध हे जाणतात आणि मग बुद्ध त्याला विचारतात की राजा, एवढी सुंदर बातमी, एवढी चांगली बातमी, पण तुमच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसत नाहीये. तर प्रसेनजित राजा बुद्धांना म्हणतात की नाही बनते, मला आनंद झालाय की राणी मल्लिका देवी सुखरूप आहे, मला मुलगी झाली आहे, पण तरी पण माझ्या राज्य घराण्याला वारसदार त्याची मी अपेक्षा करत होतो. आणि इथे आपण पाहतो की बुद्ध प्रसेनजित राजाला म्हणतात की राजा, हे तुझं विचार चुकीचे आहेत. मुलगी ही अतिशय श्रेष्ठ आहे. मुलगी जेव्हा आपल्या आईवडिलांच्या घरी असते, ती आपल्या आईवडिलांच्या तब्येतीची, खाण्यापिण्याची काळजी घेते, आपल्या बहीण भावंडांवर प्रेम करते. मुलगी आपल्या घरातलं धन, घरातलं सुख हे वाढवण्याचा प्रयत्न करते, सुखरूप ठेवते, कुटुंब एकत्रितपणे जोडून ठेवते. आणि हीच मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, तर ती सासरकडच्या लोकांचा मान मर्तब सांभाळते. ती सासरकडच्यांचं त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ देत नाहीये. त्यांचं धन, त्यांचं सुख, त्यांचं आरोग्य नीट सांभाळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही या दोन्ही घरातला दुवा असते. दोन वेगवेगळ्या कुटुंबाला जोडणारं काम ही मुलगीच करत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राजा,
एका चक्रवर्ती राजाला आणि एका बुद्ध पुरुषाला जन्म देणारी ही स्त्रीच असते. प्रसेनजित राजाला आपली चूक कळते आणि मग तो बुद्धांची क्षमा मागतो आणि लागतो आपल्या राजवाड्यात येतो. आणि नंतर सुत्त पिटाकातनं आपल्याला कळतं की तर संपूर्ण आपल्या नगरीमध्ये हत्तीवरनं साखरेचं वाटप करतो आणि आपल्याला मुलगी झाल्याचा आनंद हा तो लोकांपर्यंत वाटतो. म्हणजे लक्षात घ्या, 2500 वर्षापूर्वी स्त्रीचं महत्त्व, स्त्री भ्रूण हत्या नाकारणारे आणि स्त्रीला कमीपणा नाकारणारे भगवान बुद्ध हे सर्वात पहिले महापुरुष होते. मित्रांनो, बुद्धांचा विचार हा दुःखच्या विरुद्ध आहे. अनेक जणांनी सांगितलं की बुद्धांनी दुःख सांगितलंय म्हणजे बुद्ध हे नकारात्मक बोलतायत. पण बुद्ध हे फक्त दुःख सांगून थांबले नाही आहेत, तर त्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख त्याची जाणीव करून दिलेली आहे. इतर अनेक ठिकाणी पाहतो आपण, अनेक धर्म, अनेक पंथ हे दुःखाला सारण्याचं काम करतायत, दुःखाला झाकण्याचं काम करतायत आणि नुसता आनंद उत्सव करण्यामध्ये धन्यता मानतायत. तर बुद्ध म्हणतात की या दुःखाला त्याला फक्त सारून किंवा त्याच्यावर पांघरून टाकून होणार नाहीये. तर हे दुःख का हे आधी समजून घ्या. या दुःखाला कारण आहे आणि ते कारण तो दुःख मिटवण्याचा मार्ग देखील आहे. हे जर दुःख तुम्ही मिटवलं तर तुमच्या आयुष्यामध्ये अदुःख अवस्था येते, म्हणजेच सुख येते. पण तुम्ही दुःखाला झाकून सुख जर कमवायचा प्रयत्न केला तर ते चुकीचं होऊ शकेल. ही फक्त वरवरची मलमपट्टी होऊ शकेल. तुम्हाला जर कायमचा इलाज पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचं दुःख जाणून घ्यावंच लागेल. त्या दुःखाचं कारण शोधावं लागेल आणि ते कारण नष्ट करावं लागेल. आणि ह्यालाच आपण वैज्ञानिक विचार असं म्हणतो. बुद्ध हे विज्ञानवादी होते आणि त्यांनी नेमका तोच विचार आपल्यासमोर मांडलेला आहे. बुद्धांचे हे विचार मित्रांनो हे सर्व समाजाच्या कल्याणासाठी होते. बुद्धांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही केला. जे लोक बुद्धांचे विचार ऐकण्यासाठी आले त्यांचं त्यांनी स्वागतच केलं. ज्यांना त्यांचा धम्म आवडला त्यांनी तो धम्म मुक्त हस्ते वाटला. बुद्धांनी कुठल्याही प्रकारची आचार्य मुष्टी अशी ठेवली नाहीये. म्हणजे पूर्वीच्या काळी एक होती की आचार्य स्वतःचे जे महत्त्वाचे गुण होते, महत्त्वाचे विचार होते, तो स्वतःसाठी ठेवायचा आणि जेव्हा तो मृत्यूला लागलेला असायचा, मृत्यूपंथावर असायचा, त्यावेळेस तो फक्त त्याच्या आवडत्या शिष्याला बोलून त्याच्या कानामध्ये ती गोष्ट सांगायचा. याला आचार्य मुष्टी म्हणतात. बुद्धांनी कुठल्याही प्रकारची आचार्य मुष्टी ठेवली नाही. जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं ते ज्ञान त्यांनी मुक्त हस्ते सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी वापरलं होतं. आणि म्हणूनच भगवान बुद्धांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे. बुद्ध म्हणतात, सर्व जगाच्या सर्व जीवमात्रांचं कल्याण हो अशी माझी इच्छा आहे. सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे होंतु चखे मेनू, सब्बे बद्धानी पसंती, माखंची दुःख माग माग. बुद्ध म्हणतात की संपूर्ण जगातल्या सगळ्या जीवमात्रांच्या आयुष्यामध्ये सुख, आरोग्य लाभो. उलट माझ्या वाटेला आलेलं सुख हे इतरांच्या वाटेला जावं, इतरांच्या वाटेला आलेलं दुःख हे माझ्या वाटेला यावं, अशी बुद्धांची संकल्पना आहे. की संपूर्ण मानवजात ही कल्याणकारी व्हावी, संपूर्ण मानवजातीच्या आयुष्यामध्ये मंगलमय वातावरण असावं. आणि हाच विचार बुद्धांनी आपल्यासमोर ठेवला. मित्रांनो, बुद्धांचे विचार हे मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. त्यांचे विचार मांडणारे भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका हा संघ तयार झाला. ह्या संघानं हे विचार पुढे नेलेले आणि ह्याच संघानं जगाच्या कल्याणकाराचे, मांगल्याचे विचार सदोदित मांडत आलेले. जसं बुद्धांचं वाक्य जे आपल्याला धम्मपदामध्ये सापडतं, सब्ब पापस अकरणम कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानं शासनं. सब्ब पापस अकरणम, आपल्या मनातले सर्व पाप विचार हे नष्ट करणं, सदोदित चांगले विचार करणं, इतरांबद्दल चांगले विचार करणं, इतरांबद्दल
त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या सुखाची, त्यांच्या मंगलाची, त्यांच्या मांगल्याची संकल्पना बाळगणं हेच बुद्ध विचार आहेत, हेच बुद्धांचं शासन आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आज आपण भगवान बुद्ध, त्यांची परिभाषा, त्या शब्दांचा अर्थ, धम्म आणि संघाचा अर्थ, त्याचबरोबर बुद्धांचे विचार हे आपण ह्या भागामध्ये समजून घेतलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आणखीन धम्माचे विचार आणि संघाचं कार्य याबद्दल आपण संवाद साधणार आहोत. मध्ये मध्ये थोडीशी आमच्या इथली लाईट गेली होती, त्यामुळं थोडासा व्यत्यय आला, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी इतक्या वेळ हे विचार माझे ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना जय भीम, जय भारत.